नमस्कार। नंबर 1, पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो। नंबर 2, पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत, यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा, यामुळे पाव चांगले कापले जातात। नंबर 3, फरसबी, मटारचे दाणे, भोपळी, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात, यामुळे रंग हिरवागार राहतो। नंबर 4, अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात। नंबर 5, लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हाळ्यात वाळवाव्यात, नंतर सोलून साठवून ठेवाव्या। पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। नंबर 6, मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा। नंबर 7, तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो। नंबर 8, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो। नंबर 9, सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल। नंबर 10, रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा। नंबर 11, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते। नंबर 12, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं। नंबर 13, हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। नंबर 14, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील। नंबर 15, मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा। नंबर 16, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा। नंबर 17, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध आधी लागणार नाही। नंबर 18, हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते। नंबर 19, भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू देऊ नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही। हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते। उकळून न घेता यांना वाफेवरही शिजवू शकता। नंबर 20, भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावी। वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा। नंबर 21, ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही। यावेळी पीठ शिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही। नंबर 22, वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। नंबर 23, कोणताही गोड पदार्थात कणीभर मीठ घातल्यास छान चव लागते। नंबर 24, रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावी, छान रस निघतो। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि आपलं स्वयंपाकघर या चॅनेलवर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू, धन्यवाद। पाहत राहा आपलं स्वयंपाकघर।